नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे अजून एका केस स्टडीमध्ये, ज्यामध्ये आपल्या कम्युनिटीमधील करिअर ग्रोथ मल्टिप्लायर कम्युनिटीमधील संचित कुलकर्णी, जे पुण्यामधून आहेत, जे बँकिंग सेल्समध्ये काम करतायत गेल्या 12 वर्षापासून. त्यांना एक रिझल्ट मिळाला आहे. त्यांना काय रिझल्ट मिळाला आहे ते समजण्यासाठी आज आपण हे सेशन घेत आहोत. सर्वात प्रथम संचित, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही मिळवलेल्या ह्या धन्यवाद सर. निकालाबद्दल हो, मनापासून अभिनंदन. धन्यवाद सर. खूप खूप थँक्स. हां, येस. हो. संचित, मला तुमच्याकडनं समजून घ्यायचंय, तुम्ही एक्झॅक्टली कुठून आहात? काय करता आणि कुठून तुम्ही आता सध्या बोलताय? मी आता सध्या पुण्यातून आहे ॲक्चुअली. पुण्यातूनच एक छोटंसं गाव आहे, विलेज आहे ॲक्चुअली. ते पुण्याच्या बरोबर जरासं जवळ येतं. ते कोरेगाव भीमा. तिथूनच मी आहे ॲक्चुअली. तिथून आहे मी आता सध्या. हं. व्हेरी गुड. म्हणजे मुळात बॉर्न अँड बॉटम इन पुणे ओन्ली. नो, ॲक्चुअली आय एम फ्रॉम सांगली. जस्ट फॉर द सांगली आय डोंट हॅव एनी करियर पर्पजेस. जस्ट आय बॉर्न देअर. मग मी बघितलं तिथं, की मला काही नव्हतं जास्त असं वाटायला लागलं तिथं. करियर ग्रोथ एवढी 10-12 वर्षांपूर्वी सुद्धा आता सुद्धा नसेल एवढी आहे, मी डोंट नो. हां. बट त्यासाठी मी पुणे हे चूज केलं आणि मी स्वतः फर्स्ट पुण्यात आलो आणि त्यानंतर मी माझ्या फॅमिलीला पण मग इकडं घेऊन आलो. सर्वात वंडरफुल, प्रथम बॅचलर होतो आणि मग इकडे सेटलच झालो. स्वतःचं घर पण घेतलं. झालं. वंडरफुल, वंडरफुल. आणि गेली किती वर्ष तुम्ही पुण्यामध्ये आहात? पुण्यामध्ये मी तसाच 14-15 वर्ष झाले आहे. तसा मी एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये एक रिसेप्शन म्हणून जॉइन झालेलो ॲज अ जस्ट टेलिफोन ऑपरेटर. बट तिथं मला त्या कंपनीनंच "यू आर फ्रॉम कॉमर्स ग्रॅज्युएट अँड हे, तर तू करशील का आमच्याकडे एक अकाउंटंट म्हणून बिल मॅपिंग सर का?" म्हटलं, "सर ॲक्चुअली आय एम एक्साइटेड." तर त्यांनी हं. तिथं दिलं मला अँड आय एम म्हणजे स्टार्टिंगपासून मला एक बँकेमध्ये क्षेत्र निवडायचं होतं माझ्या लाईफचं. तर मग मी एक्झाम्स बघायचो, द्यायचो, नॅशनलाइज पण खूप दिल्या, बट आय डोंट सक्सेस इन देअर. बट गेट सक्सेस. बट परंतु मग मी नंतर एक माझी बँकेची दुसरी एक्झाम आली, ती दिली आणि तिथं मी त्या जॉइन झालो त्या बँकेमध्ये व्यवस्थित. हां. वंडरफुल, वंडरफुल, वंडरफुल. मग गेली 12 वर्ष हो. तुम्ही बँकिंगमध्ये सेल्समध्ये काम करताय. हो, हो. फर्स्ट मी ऑपरेशन्समध्ये होतो 5-6 वर्ष. बट कसं आहे, की आता कंपॅरिझन आणि कॉम्पिटिशन्स खूप आहेत. त्यामुळं बँकेंना सेल्स पण हवेत. तर थोडे सेल्स एक टार्गेट टीम वेगळी काढली जरा. तिथं मग मला नंतर मग त्यांनी जॉब दिला. म्हणजे ते त्यांनी ती पोस्ट दिली मला ॲक्चुअली. वंडरफुल, वंडरफुल. मला तुम्हाला हे विचारायचंय, गेले 12 वर्ष तुम्ही बँकेमध्ये काम करताय, ऑपरेशन्स आणि सेल्समध्ये, बरोबर? हो, तुम्ही आपली हो. कम्युनिटी कधी जॉइन केली होती आणि कम्युनिटी जॉइन करण्यामागे काय पर्पज होतं? म्हणजे काही प्रॉब्लेममधनं अ, ब्रेक करत होता का तुम्ही तुमच्या हो, करिअर? हो, हो, हो. हो, हो. आता ॲक्चुअली मी तेच केलेलं होतं, की 10 वर्ष मी प्रथम असं जायचो, नाही आपलं काही नसतं. आपल्याला आपल्याला आपली ग्रोथ मिळते. एकदा आपण सेटल, तर सेटल. असं माझ्या म्हणजे काडीमणी मंत्र बहुतेक कुणी दिला आय डोंट नो आणि मी तो म्हणजे चालवतच राहिलेलो होतो 10 वर्ष. बट मी जेव्हा 11व्या वर्षात माझ्या आयुष्याचं करिअरचं पदार्पण केलं, तर म्हटलं आपण काहीच ग्रोथ करत नाहीये संचित. ॲक्चुअली इट्स अ रॉंग. कारण हं, की ते मोटिव्हेशन पूर्ण माझ्या मिसेसचं होतं मला. हं, जसं मी जॉइन झालो, ती म्हणाली, "संचित, यू हॅव अ लॉट्स ऑफ कॅपॅबिलिटीज. तू हं, करू शकशील. तू जाऊ शकशील पुढे. हं. हं, तर तू तुझ्या बँकेमध्येच खूप ट्राय करत राहा, खूप करत राहा, हे कर." मग मी म्हणजे माझ्या सरांना वगैरे सांगून मग तिथे सेल्समध्ये थोड्याशा ह्याच्या बी-एस-ओ अशा पोस्टमध्ये मी माझं झालं आणि त्यानंतर माझा ब्रदर निशात शेट्टे, जे ॲक्चुअली तुमच्याच कम्युनिटीमधून आहेत फर्स्ट ऑफ ऑल. तर त्यांनी मला सांगितलं, की "संचित, मला सांग, की तू शाळेत जायचास तेव्हा अभ्यास करायचास का?" मी हं. म्हटलं, "हो तर, करायचो तर, खूप करायचो." मग म्हटलं, "आता शाळेतनं बाहेर पडलायस, मग अभ्यास करणार नाहीयेस का?" मी म्हटलं, "नाही बाबा, असं काही मला माहिती नाहीये." तर म्हटला, "आपलं लाईफ इज अ लर्निंग. आपल्याला ते आयुष्यभर लर्निंगच करायचं असतं. तर आता तुला गरज आहे कुठल्यातरी चांगल्या एका मेंटॉरची. तर तू ते कर, बघ तुला त्यातनं फायदा किती होतोय." मग तो मी केलं आणि तेच माझं मेन पर्पज होतं. मी त्याच्यानंतर काय मला होईल, काय मिळेल हे माहिती पण नव्हतं. बट मी जस्ट जॉइन केली ती कम्युनिटी आपली आणि सिन्स ऑफ ऑगस्ट लेट लास्ट वीक ऑगस्ट 2023 आय जॉइन इट. व्हेरी मी गुड. केलेली होती. 23 ऑगस्ट तुम्ही आपली कम्युनिटी हो, जॉइन, ऑगस्ट हो, 2023. व्हेरी हो, गुड. तेव्हा तुम्ही ज्या प्रॉब्लेममधनं गो थ्रू करत होता, हो, त्याच्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं असेल, तर एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम? मनात भीती होती, कॉन्फिडन्स कमी, हो. एक्झॅक्टली गो थ्रू करत होता तुम्ही? हो, हो, हो. ॲक्चुअली मी काय होतं, माइंड ॲज अ ड्युअल कंट्रोल सर. म्हणजे कसं असतं, की आपला एक पाऊल पुढे टाकावं, तर एक पाऊल म्हणतं मन, "अरे टाक."
आणि एक मन म्हणतं नको. तर हं. असे 2 माझ्या आयुष्याचे प्रॉब्लेम्स होते, की ते आपण म्हणजे टाकायचं, नाही टाकायचं, टाकायचं का नाही टाकायचं हे असतं. तर ते मला जस्ट मला वाटत होतं की आपण करावं का नको करावं ह्याच्यासाठीच. पण मग मी शेवटी म्हटलं, की आपण त्या ह्याच्यामध्ये कम्युनिटीमध्ये गेलो. त्या कम्युनिटीमध्ये मी आपल्या आलो. तर त्याच्यामध्ये मला कळालं, की आता सध्या प्रॅक्टिकल युगामध्ये केवढे वेगवेगळे कन्सेप्ट्स आहेत जे मला अवेअर नाहीये. हं. थोडक्यात बरंच म्हणजे तर LinkedIn काय असायचं हे मला माहिती नव्हतं. इट्स अ प्रोफेशनल वन. हं. सो मला ते पहिला कळालं, की त्याच्यातनं. मग त्याच्यातनं मला एक कॉन्फिडन्स आला व Naukri.comमध्ये आपलं रिझ्यूम कसं सेट करावं ते मला कळालं. एक आपला पूर्ण चार्ट हे बॉक्स कळाला, की आपल्या म्हणजे की कसं आहे रिझ्यूम बनवायचं कसं असतं. कारण सॉर्टिंग तिथून होतं फर्स्ट ऑफ ऑल. हे पण मी तुमच्याकडूनच शिकलो, की सॉर्ट तिथून होतं म्हणजे आपलं, की मग त्याच्यातनं मला एक कॉन्फिडन्स आला आणि मग बोलताना आपण कस्टमर्सच्या म्हणजे आपण इंटरव्ह्यू देताना काय शब्द मेन बोलले पाहिजेत, कसं ओळखलं पाहिजे, ते जो बॅकग्राऊंड त्या ह्याचा चालू आहे. 2च इंटरव्ह्यू दिले. फर्स्ट इंटरव्ह्यूला आय डोंट नो थोडंसं काहीतरी कमी पडलं असेल माझ्याकडनं आणि सेकंड इंटरव्ह्यूलाच मला चांगली गोष्ट मिळाली आणि त्यानंतरचा जो सुद्धा कॉन्फिडन्स हाय झाला माझा, तो खूपच हाय झालाय सर आता सध्या क्या बात है! कॉन्फिडन्समध्ये. क्या बात है! तुम्ही हो, हो. आय थिंक ऑगस्ट 2023 मध्ये जेव्हा तुम्ही आला होता, तेव्हा तुमची सॅलरी काय हो. होती? सध्या तेव्हा मी आलो, तेव्हा माझी सॅलरी एक 36,000-37,000 ग्रॉस अशी येत होती मला ॲक्चुअली. ओके. इन्सेंटिव्हज ॲज अ अपार्ट पण ते पहिलं सगळं टार्गेट्स आणि ह्या गोष्टी असतात त्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व होतात. परत मग त्यामुळं मी ग्रॉस सॅलरी माझी 36,000-37,000 च्या आसपास आली होती आणि होती तशी म्हणजे पुढे नंतर मग आल्या. आणि तुमची सॅलरी आपली कम्युनिटी जॉइन झाल्यानंतर किती वाढली आहे आता हो. सध्या? हां, आता सध्या म्हणजे मी जेव्हा इंटरव्ह्यू दिला आणि जॉइन झालो, तेव्हा मला एक ग्रॉस 54,000 पर्यंत हाईक मिळाली ॲक्चुअली. हां. आणि जेव्हा डिसेंबरला मी म्हणजे माझ्या जॉबचं हे करत होतो एंड, तेव्हा माझा ग्रॉस 38 पर्यंत होता आणि आता ग्रॉस माझा 54 पर्यंत गेला. वॉव! आणि कधीपासून तुम्ही ऑगस्टला जॉइन केलं, पण कधीपासून सुरुवात केली शोधायची वगैरे? आपल्या हां. कम्युनिटीमध्ये शिकल्यानंतर? येस. हां. हो, हो. तोच एक महत्वाचा पार्ट, की पहिल्यांदा सर असंच असतं. म्हणजे जे बरेच लोकं बोलतात सुद्धा, की "अहो मी तर सर सगळ्या ठिकाणी माझं हे टाकतोय नाव वगैरे, पण रिझल्ट येत नाहीयेत. म्हणजे कोणी अजून बोलवत नाहीये." हे असं माझं पण होतं बरं का सर. हं, मग म्हटलं काय होत असेल, त्याच्यामागे काय रिझन असेल एक्झॅक्टली. पण तर मग ते जे चुकलेलं आपल्या गोष्टी मला कळायला लागल्या. तर थोडक्यात अ, ऑक्टोबर नंतर एक 2-3 म्हणजे माझ्यासाठी थोडे असेही आले, बट लाईफ इन्शुरन्स मॅनेजमेंट या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये होत होत्या. म्हणजे इट्स अ एन-बी-एफ-सी पार्ट, नॉन बँकिंग फायनान्शियल ऑर्गनायझेशन असतो तो. आणि मग तिथं पण थोडंसं जाण्यासाठी मी घाबरत होतो म्हणून मी तिथं नाही गेलो. ॲक्चुअली 1-2 इंटरव्ह्यू तिथेही मी जाण्याचा प्रयत्न केला थोडासा. म्हणजे तो मी जस्ट प्रॅक्टिकल पर्पजसाठी बघितलेला. नॉट हं. की मी तो जॉइन करणार होतो. बट इंटरव्ह्यू इज अ इंटरव्ह्यू आपल्याला एक चांगली गोष्ट देतो तो. म्हणून मी तिथं एकदा गेलो एका कंपनीमध्ये आणि ते जाऊन झाल्यानंतर ऑक्टोबरपासून जे सुरू झालं, तर मला ऑक्टोबर 15-16 नंतर थोडेसे कॉल्स यायला लागले, मेल्स यायला लागले आणि मग थोडंसं मला झालं तसं. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये म्हणजे मला तुम्ही चांगलं हे ऑगस्टमध्ये आलं. जॉइन केलत आणि ऑक्टोबरपासून हो. तुम्ही प्रोसेस चालू केली तुमची शोधाशोधीची. हो, हो, हो. डिसेंबरला क्विट केलं म्हणजे शेवटचा दिवस डिसेंबरला होता तुमचा. हो, हो, हो. व्हेरी गुड. म्हणजे 2 बरोबर. महिन्यामध्ये तुम्ही साधारण 45% ची हाईक मिळवली आहे. हो सर. हो, हो. जेव्हा तुम्ही आता पाठी वळून बघता संशयित, ओके. मला हं, तुमचा अनुभव समजून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही पाठी वळून बघता, बघता आणि असा विचार करता, की 12 वर्षामध्ये 38,000 हाईक मिळाली आहे तुम्हाला आणि हं, 2 महिन्यामध्ये 16,000 वाढली आहे. तर तुम्हाला असं हो. वाटतं कुठेतरी तुम्ही प्रतिभेला तुमच्या कमी लेखत होता, तुमच्या काळाला तुम्ही कमी लेखत होता? हो सर. तेच तर होत होतं मला, की म्हणजे मला वाटत होतं, की आपण म्हणजे तर एक तुम्ही गोष्ट सांगता सुद्धा मी इथं मेन्शन करू इच्छितो, की स्वतःला कम्फर्ट करून टाकायचं. म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये टाकायचं स्वतःला, की नाही मला मिळेल, आता आपण काय करणं अपेक्षित नाहीये, शांत बसायचं, नॉट एनी ॲक्शन वी हॅव टू टेक असं आपण राहत होतो. बट नाही, आता जेव्हा मी माझ्या स्वतःकडे बघतोय, तर मला एक कॉन्फिडन्स जो हाईक आहे तो माझ्यामध्ये आणि तो जो आहे, तर तो मी खरोखर मला असं वाटतं, की मी कुठेतरी कॅपेबल होतोच. बट मी स्वतःला कमी लेखत होतो आणि ते मी आता इथं कंप्लीट करून टाकलं. अप्रतिम, हां. अप्रतिम, अप्रतिम. मग आता तुमचं पुढच्या 1 वर्षाचं टार्गेट काय आहे? आता मला तेच विचारायचं पण होतं, की एक म्हणजे माझे एक दुसरे एक कलीग पण आहेत, ते जरा माझ्यापेक्षा सीनियर आहेत, इन सेन्स त्या फर्स्ट बँकेमध्येच.
तर मग मी त्यांना म्हटलं, की म्हटलं असं-असं या बँकेमध्ये पण हे झाली आहे. बट आय जस्ट डोंट वॉन्ट टू स्टॉप देअर. समथिंग नवीन पण मला बघायला पाहिजे ना. तर तेच मला पण तुमच्याशी डिस्कस पण करायचं होतं, की मग ते म्हणाले, "अरे एका दगडावर पाय ठेव ना, 10 दगडावर काय ठेवतोय?" असं मला ते जरा ह्याच्यासाठी म्हणाले. आय डोंट नो व्हॉट द पर्पज ऑफ दॅट ते टेलिंग मी. बट त्यांनी मला तसं सांगितल्यावर मग मला विचार केला, की अरे आता आय-सी-आय-सी-आय मिळाली बट आय-सी-आय-सी-आय पर्यंत म्हणजे जी दुसरी बँक स्वतः जी मिळाली आहे, तर तेवढ्यातच आपण स्टॉप व्हायला पाहिजे का? हे एकदा सरांना विचारलं पाहिजे आपण. तशातच जर स्टॉप झालो, तर मग परत तेच झालं ना सर, जे मी मागे मागच्या 12-10 वर्ष करत होतो. अगदी तर बरोबर. मला पुढे पण बरोबर काहीतरी बघायला पाहिजे ना अजूनही ॲक्चुअली. बरोबर, अगदी बरोबर. नाही, नक्की आपण आपल्या कम्युनिटीमध्ये या विषयावरती नक्की डिटेलमध्ये बोलूया. पण मला हो, हो. तुमच्याकडनं इथे एक समजून घ्यायचं आहे, की जेव्हा तुम्ही संचितला मागे वळून बघता, बरोबर? तुम्ही तुमच्यामध्ये 3 कोणते असे मोठे बदल बघितलेत तुमच्या स्वतःमध्ये, जे तुम्हाला असं वाटतंय, की धिस व्हर्जन इज संचित इज व्हेरी पॉवरफुल दॅन प्रिव्हियस व्हर्जन? ॲक्चुअली मला जसं असं वाटतं, की मी जसं बघतो मागं, तर लॅक ऑफ इन्फॉर्मेशन. तर फर्स्ट ऑफ ऑल आय वांट टू टेल यू हिअर, की आपल्याला इन्फॉर्मेशन नसते. आपल्याला कमी असते इन्फॉर्मेशन. पण जेव्हा आपण कुठेतरी जॉइन होतो ना, आपल्याला काहीतरी लर्निंग वाढते. सो लॅक हं. ऑफ इन्फॉर्मेशन अँड लॅक ऑफ अवेअरनेस जे आहे, ते मला आता इथं नाही वाटत आहे. मला थोडी इन्फॉर्मेशन आहे स्वतःच्या हातात. जे मी बोलू शकतो, बोलून सांगू शकतो. कोणीतरी मला विचारलं, की हा पार्ट काय आहे? तर मी बोलू शकतो ना, आय हॅव अवेअरनेस अबाउट दॅट वन. त्यानंतर मी हं. स्वतःचा म्हणतो जो कॉन्फिडन्स. तो तसं बघायला गेलं तर कॉन्फिडन्स आहे. इन एव्हरी टाईम इफ आय हॅव सम प्रॉब्लेम्स आय कॅन स्ट्रिक्टली रेज द हँड अँड टेल हिम, की "सर धिस इज द प्रॉब्लेम आय हॅव. जस्ट लास्ट फ्यू इयर्स बॅक आय डोंट हॅव सच वन. हाऊ कॅन आय स्पीक दॅट टू देम?" असं मला वाटत होतं. बट आता आता नाही बिकॉज मी बोलू शकतो, कॉन्फिडन्स आहे. आणि थर्ड ऑफ ऑल मला एक सुद्धा सांगावं वाटतं, की आपण कुठलीही गोष्ट निवडतो, काय करतो. आता जस्ट आय वॉन्ट टू मेन्शन हिअर, की आता जी नवीन जॉइन झालेली हे आहे ऑर्गनायझेशन, ती माझ्या घरापासून एक 40-45 किलोमीटर दूर आहे. हं. परंतु मी जाणं-येणं करू शकतो. हा जो म्हणजे माझ्यातला एक हे आहे ना, एक्सपिरियन्स सुद्धा वाढवलाय तुम्ही सर, की म्हणजे मी दुसरीकडे असतो ना, तर ते विचार करतच बसलो असतो 10 दिवस अजूनही जॉइन व्हायचे. अरे बापरे! एवढ्या लांब मी कसा जाईन, येईन? तो एक कॉन्फिडन्सच तसाही पार्ट आहे. परंतु इन्फॉर्मेशन आणि बऱ्यापैकी या 2 गोष्टी जर मला खूपच याच्यामध्ये मेन्शन करू वाटतात. क्या बात है! क्या बात है! म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये इन्फॉर्मेशन अवेअरनेस क्रिएट केलंय. सेकंड हो, तुम्ही कॉन्फिडन्स इन्क्रीज केलाय आणि थर्ड हो, तुम्ही ज्या गोष्टी रेझिस्ट करत होता आत्तापर्यंत, त्या गोष्टींना हो. स्वीकारण्याची क्षमता तुम्ही तुमच्यामध्ये डेव्हलप केली. स्वीकार करतो. हो सर. व्हेरी एक्झॅक्टली गुड, सर, व्हेरी गुड. एक्झॅक्टली. नाऊ तुम्ही जेव्हा करियर ग्रोथ मल्टिप्लायर कम्युनिटीला बघता, मराठीमध्ये हो. महाराष्ट्रामध्ये आपण काम करतो. तुम्ही गेले 6 महिने माझ्यासोबत काम करताय, 5 महिने काम करताय. तुमचा एकंदरीत अनुभव काय आहे आपल्या कम्युनिटीबद्दल? अ, हो, जरूर इच्छित इथं सांगण्यासाठी, की प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहिती नसतात. तर त्यासाठी प्लीज कोणीतरी आपल्याला असा माणूस हवा, जो आपल्याला काहीतरी गोष्ट आणि डायरेक्शन दिली पाहिजे ज्यांनी. तर त्याकडे आपण न घाबरता गेलं पाहिजे. आणि म्हणजे असं तुम्ही म्हणते प्रत्येक गोष्ट मेन्शन करता येतं, की ओव्हर थिंकिंग जी असते, की म्हणजे आपण कुठेतरी जातो आणि विचार करतो, की नको, नको आता सध्या ती वेळ नाही. आणि तुमचा जो एक डायलॉग आहे तो म्हणजे तुम्ही जो इन्फॉर्मेशन देता आम्हाला, द स्लो डिसिजन इज द नो डिसिजन. आय हं. जस्ट वॉन्टेड टू मेन्शन हिअर, की बघा सगळ्यांनीच प्लीज इथे लक्ष द्या, की स्लो डिसिजन अरे घेऊ आपण, बट जस्ट वेट फॉर 1 मंथ तर नॉट नो राइट नाऊ. नो डिसिजन वगैरे असंच तो पार्ट असतो आहे. मग तो पुढे कधीच होत नाही. हं. तसंच असतं. तर त्याच्यामुळेच मी कम्युनिटीच्या बाबतीत सांगेन, की जो फीडबॅक माझा आहे तो अप्रतिम पॉझिटिव्ह असा आहे. आणि जिथनं मला जे माहिती नव्हतं या 10-12 वर्षांमध्ये ते एकदा 3-4 महिन्यामध्ये कळालं, जे मला करायला पाहिजे होतं. तर मग आधीच जर कळालं असतं तर मी कुठे गेलो असतो. हे पण अगदी आहे ना बरोबर. सर याच्यामध्ये. हो, अगदी येस, बरोबर. येस, येस. अगदी बरोबर. व्हेरी गुड. हो. फायनल क्वेशन टू यू संचित. माय फायनल 2 क्वेशन्स टू यू. जेव्हा ओके, आपण ओके. मराठी माणूस बघतो, तेव्हा मराठी माणूस खूप आपण घाबरलेला बघतो, गोंधळलेला हो, बघतो. ॲक्चुअली हो तो सर. तसा नाहीये. तो सामाजिक सलोखा राखणारा आहे. पण आपण जेव्हा बघतो, तेव्हा आपल्याला ती इमेज त्याची दिसते. त्याला पैशाची भीती वाटते. तुम्ही हो. महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगाल? म्हणजे शिक्षणामधली इन्व्हेस्टमेंट, करियर ग्रोथ कम्युनिटी त्यांना कशा हो. पद्धतीने करू शकते? अ, हे बघा, आता मी एक तुम्हाला सगळ्यात मोठी एक गोष्ट सांगतो. तुम्ही सगळ्यांकडे बघाल, आता माझे ही गोष्ट मी काय शिकलोय, तुम्ही शेअर मार्केट बघाल, ट्रेडिंग बघाल. हं.
ज्याच्यामध्ये पैसा पैशाला वाढवतो. तर मी एक गोष्ट मेन्शन करतो इथे स्वतः प्रामुख्यानं. द ग्रेट मॅन वॉरन बफेट व्हॉट ही टेल्स अस दॅट द इन्व्हेस्टमेंट इन युअरसेल्फ इज द बिग इन्व्हेस्टमेंट फॉर यू. अमेझिंग. स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट जेवढी करा, तेवढीच तुमची मोठी इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला शिका. ते तरच तुम्ही पुढे जावाल. तरच तुम्ही पुढे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट घ्याल. ते खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही या इन्व्हेस्टमेंट 8, 10, 15, 12% काय वाटेल ते घ्याल. पण स्वतःमध्ये आता इन्व्हेस्टमेंट केली तर 100% पर्यंत हाईक घ्याल. हे आहे सर. ऑसम, ऑसम, ऑसम. संचित, दिस इज ऑसम. आणि जे लोक हा हो. व्हिडिओ बघतात ते पण अजूनही आपल्या कम्युनिटीचा भाग नाहीयेत. त्यांना काय सांगाल? ओव्हर थिंकिंग मध्ये अडकायला पाहिजे का संचित सारखं त्यांनी? अजिबात नाही, अजिबात. प्लीज अडकू नका. प्लीज कम्फर्ट झोन मध्ये असाल तर बाहेर पडा आणि कृपया मी सांगेन तुम्हाला, की आपण खूप घाबरतो, की एक 10, 12, 15,000 ₹100 गुंतवायला. पण ते असे कुठे गेलेले असतात हेही आपल्याला माहिती नसतं. आणि आमच्या कम्युनिटीमध्ये नुसता हा पार्ट नाहीये, ना ओव्हर थिंकिंग आहे, ना यू हॅव गिव्हर एव्हरीथिंग. पर्सनॅलिटी घ्याल, फायनान्शियली हेल्प घ्याल, काही घ्याल, तुम्ही सगळं मिळवू शकाल माझ्या कम्युनिटीमध्ये. वंडरफुल, वंडरफुल. संचित, आय एम रिअली प्राऊड अँड व्हेरी हॅपी फॉर युअर ग्रोथ. तुम्ही जे अचीव्ह केलंय. ऑगस्ट 2023 मधलं संचित मला आठवतंय, जेव्हा तुम्ही एनरोल केलं होतं आणि नंतर कॉल केला होता मला, तेव्हाचा संचित. बोलण्यामधली पद्धत आणि आत्ताच्या बोलण्याची पद्धत ही खूप बदलली आहे. आणि हे नोटीस करतात, लोक नोटीस करतात. कदाचित ते आपल्याला जाणवतं, नाही जाणवत, पण लोक ते नोटीस करतात. आणि मला खूप हो, अभिमान आहे तुमचा. तुमच्या हो, परिवाराला हो, हो. माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. अशीच प्रगती. धन्यवाद सर. आणि हो, तुम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये सदैव ऍक्टिव्ह राहा, जेणेकरून तुम्हाला हो. फायदा होईल. राईट? नक्कीच, नक्कीच सर. नक्कीच, नक्कीच. या लोकांनी थँक यू सर. आता हा व्हिडिओ बघितला आहे आणि तुम्हाला जर आपल्या कम्युनिटीबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि आपल्या कम्युनिटीला कसं जोडायचं आहे, कम्युनिटीमध्ये काय काय शिकायला मिळतील, ह्यासाठी मी एक वेबिनार घेतोय. या वेबिनारची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. खाली जाऊन तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करू शकता. माझा येणारा मोफत मास्टर क्लास हा कधी आहे ते बघा, रजिस्टर करा, अटेंड करा आणि तुमच्या करिअरला पुढची चालना द्या. मी तुम्हाला भेटायला तयार आहे, उत्सुक आहे पुढच्या येणाऱ्या मास्टर क्लासमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.